तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक चांगली स्कूल शोधत आहात का? मग मी आज तुम्हाला घेऊन आले आहे लिटल सनशाईन प्री स्कूल मध्ये. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या लिटिल सनशाईन प्री स्कूल याच ठिकाणी आलेलो आहोत, जिथे तुम्हाला प्ले ग्रुप पासून ते ज्युनियर सिनियर पर्यंतचे आहेत वर्ग बघायला मिळतात. आता सध्या आपण जर बघत असाल तर ही बदलापूर शहरामधली अशी स्कूल आहे ज्या ठिकाणी थीम बेस्ड ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात. थीम बेस्ड स्कूल जी आहे ही आहे आणि ही पहिली अशी स्कूल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्टेशनरी जे असतात, म्हणजे जे काही बॅग आहे आणि शाळेचे शालेय वह्या पुस्तकं आहेत ते तुम्हाला याच ठिकाणी इन्क्लुडिंग मिळते. एक्स्ट्रा तुम्हाला घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर अजून एक्स्ट्रा भरपूर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला इथे इन्क्लुडिंग मिळणार आहेत. बालसंस्कार वर्ग असू द्या, नाहीतर कथ्थकचे क्लासेस असू द्या, ते सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये जे आहे ते मिळणार आहे. आपण सर्वात पहिले लोकेशन बघणार आहोत, त्यानंतर काही पॅरेंट्स जे आहेत ते आज इथे आलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कारण एक लाईव्ह मध्ये फीडबॅक घेतल्यावरती आपल्याला नक्कीच माहिती मिळेल की ही शाळा कशी आहे ते. तर आपण सर्वात पहिले लोकेशन बघूया. बदलापूर पूर्व परिसरात आपण आलेलो आहोत. इथे आहे आपला राऊत चौक. मोरे मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्टली बाजूला ही आहे आपली लिटिल सनशाईन प्री स्कूल, ज्या ठिकाणी थीम बेस जी आहे ही स्कूल आहे आणि अगदी आनंदमय वातावरणामध्ये तुमचं जे काही चिमुकलं बाळ आहे ते या ठिकाणी चांगलं प्रशिक्षण घेऊ शकतं. काही पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण. नमस्कार मॅम. नमस्कार. कोण होतं या ठिकाणी या स्कूलमध्ये? माझे हे दोन्ही मुलं होते. अरे वा, छान. कितवीला होते? ही नर्सरीला होती, हा पण नर्सरीला होता, आता ज्युनियरला गेलाय. कशी वाटली स्कूल? स्कूल खूप छान आहे. इथले शिक्षक पण खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप पोरांना हे करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात वेगवेगळे. त्यांना खूप संस्कार लागते. हो, दोघं पण इथेच आहेत. कशी वाटली स्कूल? खूप छान. छान. टीचर्स आवडल्या? हा. बघा, लाईव्ह मध्ये फीडबॅक घेतोय आपण आणि फीडबॅक वरतून आपल्याला माहिती मिळते की स्कूल खूप चांगली आहे. असं काय बोलू शाळेबद्दल? खूप स्कूल छान आहे आणि मेन अभ्यासाला व्यवस्थित आहे. म्हणजे आता माझा मोठा मुलगा पण इथं नर्सरी पासून नर्सरी ज्युनियर सिनियरला होता. त्याचा पाया एक नंबर, म्हणजे टीचरने असं अभ्यास करून घेतलाय ना, मजबूत पाया, मजबूत. आता त्याला टेन्शनच नाही. मी ट्युशन पण नाही लावले त्याचं, म्हणजे एवढं त्यांचा पाया मजबूत. आणि आता ही माझी सिनियरला जाणार आहे. हा, आणि वर्षभर ऍक्टिव्हिटी मस्त घेतात, म्हणजे ऍक्टिव्हिटीज, सांस्कृतिक कार्यक्रम, बाकी म्हणजे मस्त आहे. थँक्यू सो मच. तर आपण बघत आहात जसं की मॅडमने आपल्याला सांगितलं की पाया जो आहे तो मजबूत करून घेतला जातो. म्हणजे शैक्षणिक वर्ष म्हटलं की आपल्याला पहिली, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये जाण्याच्या पूर्वी जी काही आपली महत्वाची पायरी असते ते म्हणजे आपलं प्ले ग्रुप असू द्या, ज्युनियर नाहीतर सिनियर, हे जे क्लासेस आहेत हे आपले स्ट्रॉंग पाहिजे. आपल्याला संपूर्ण काही माहिती जी आहे इथे चांगली घेता आली पाहिजे. त्याच वेळेला आपण पहिली, दुसरी, तिसरीमध्ये जाण्यासाठी चांगले सक्षम असतो. सीबीएसई पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी फॉलो केला जातो. त्यामुळे तुम्हाला जर कधी कुठल्याही, अजून एक महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला असं असतं की पहिली, दुसरीमध्ये जाण्यासाठी मध्यंतरी जे आहे नॉर्मली ऍडमिशन मिळत नाही. जर तुम्हाला कुठल्या शाळांमध्ये जायचं असेल तर असं बोललं जातं की ज्युनियर सिनियरला पण आमच्याकडेच पाहिजे. पण ही जी शाळा आहे हिचे टायप आहे मोठ्या मोठ्या बदलापूरमधल्या विविध शाळांसोबत, जसं की गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल झाली, आर्यन इंटरनॅशनल स्कूल झाली. तर या अशा अनेक स्कूल आहे ज्यांच्यासोबत यांचा टायप आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचं ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ते अगदी इझी होणार आहे. त्याचबरोबर इथे क्लासेस देखील घेतले जातात. 10वी पर्यंतचे क्लासेस असतील तेही आपण माहिती घेणारच आहोत. आता टीचर्स आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. बालसंस्कार वर्ग देखील इथे घेतले जातात असं आम्हाला माहिती मिळते आहे. काय सांगाल, काय माहिती? लवकरच इथे लहान मुलांचे संस्कार वर्ग पण चालू होणार आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीमधले अनेक नित्य नियमातली जी स्तोत्र आहेत तर ती स्तोत्र आपण मुलांकडून उत्तम परीने म्हणून घेणार आहोत. त्यामुळे त्यांच्यावर खूप छान संस्कार होऊ शकतील. तर बाल संस्कार वर्ग जे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लवकरच सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. लहानपणीच जर मुलांना चांगले संस्कार मिळाले तर नक्कीच ते चांगलं भवितव्य घडवू शकतात. अजून टीचर आपल्यासोबत आहे, काय माहिती द्याल क्लासेस? मी हर्षदा विनीत बोराडे. मी लिटिल सनशाईन कोचिंग सेंटरमध्ये टीचर आहे. आपल्या इथे नर्सरी टू 7th स्टँडर्ड पर्यंत क्लासेस घेतले जातात. ऑल बोर्ड्स असतात, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, सगळ्या बोर्ड्स आपण घेतो. ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, अशा प्रकारचे जे एक्झामचे प्रिपरेशन असतात ते आपण मुलांचे प्रॉपर करून घेतो. त्यानंतर मंडे टू फ्रायडे जे काही शिकवलं असेल त्यावरती सॅटर्डेला टेस्ट घेतली जाते. त्यामुळे मुलांचं प्रिपरेशन एकदम प्रॉपर होतं. स्टडीजमध्ये एक्झामच्या आधी 1 महिना आधी ते ऑल प्रिपेअर्ड असतात. त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी झाल्या की लहान मुलांना स्टार्टिंगला लाईन्स,
प्रॉपर शिकवल्या जातात, जेणेकरून त्यांना अल्फाबेट्स प्रॉपर होतात, लाईनचं नॉलेज दिलं जातं. त्यानंतर बाकी खेळ तर आपल्याकडे घेतलेच जातात. त्यानंतर श्लोक वगैरे जे सुट्ट्यांमध्ये आपण बाकी वेळेस प्रिपरेशन करून घेऊ शकत नाही, ते प्रिपरेशन आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये करून घेतो. एक्झाम्पल, त्यांच्या वोकॅबलरी वाढवण्यासाठी त्यांची एसे रायटिंग घेतली जाते, स्टेज कॉन्फिडन्स घेतला जातो, बाराखडी जी हिंदी आणि मराठी इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये आपण बाराखडी त्यांच्याकडनं लिहून घेतो, जेणेकरून त्यांना वाचण्यासाठी लिहिण्यासाठी ते मदत होते त्यामध्ये. तर 1ली ते 7वी पर्यंत क्लासेस जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. बदलापूर पूर्व परिसरात आपण आलोय. शाळा देखील आपल्याला छान आणि सुसज्ज मस्त शाळा आहे आणि एन्व्हायरमेंट खूप सुंदर आहे. या ठिकाणी एक क्लासरूम आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इकडे सुद्धा आपण जर बघितलं तर क्लासरूम आहे आणि वेगळे वेगळे जर स्टुडंट्स असतील, क्लास असतील, तर हे बघा म्हणजे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण आपण प्रोव्हाइड करायला बघत असतो तेच आपल्याला बदलापूर शहरात पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत सुप्रिया मॅडम आणि भक्ती मॅडम असणार आहे. त्यांच्याशी आपण संवाद जो आहे तो आता साधणार आहोत आणि खूप काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात. सर्वच माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार मॅम. आपली शाळेला ऍक्च्युली 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि आपला 10 इयर्स ओल्ड जी आपली शाळा आहे 10 इयर्स ओल्ड आहे आणि तेव्हापासून आम्ही मुलांचा पाया भक्कम करत आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला जो बेस आहे मुलांचा तो त्यांच्याकडनं व्यवस्थित करून घेता येतो. दुसरं की आपली प्ले ग्रुप टू सिनियर केजी पर्यंत आपली स्कूल आहे. लाईक आपण त्याच्याबरोबर अबॅकस क्लासेस वगैरे पण आपण इन्क्लूड आहे. आपली सीबीएसई बोर्ड असल्यामुळे करिक्युलम आपण त्यांना हे करतो आणि सिनियर केजी नंतर सुद्धा आपण टायअप ठेवलेला आहे स्कूलशी, की सिनियर केजी नंतर सुद्धा मुलांचं की कुठे जाणार हा क्वेश्चन पॅरेंट्सला असतो, तर आपण टायअप असल्यामुळे जे चांगले हे आहेत स्कूल्स, तर त्यांच्यासाठी आपण टायअप ठेवलेला की ते ऑप्शन्स पॅरेंट्सला मिळून जातो. फॉर एक्झाम्पल की गुरुकुल स्कूल आहे, गुरुकुल इंटरनॅशनल आहे, न्यू इंग्लिश आहे, सनराईज इंटरनॅशनल आहे, नंतर पोद्दार आहे, पोद्दार ब्रायो आहे, असे बरेच काही नामांकित स्कूल आहेत की त्यांच्यामध्ये आपण टायअप ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तोही ऑप्शन मिळतो की आपल्याकडनं बेस झाल्यानंतर की ती मुलांना आपण डायरेक्टली ऍडमिशन तिथे मिळवून देऊ शकतो आणि त्यांचा बेस आपल्याकडे जे काही क्लासरूम्स आहेत, जे वर्ग आहेत, त्याच्यात आपण 20 to 25 किंवा 30 एवढीच स्टुडंट आपण एका बॅचमध्ये घेतो की ते हँडल आम्हाला प्रॉपरली होतील आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं जाईल. येस, कॅपॅसिटी कमी आहे आणि वेल क्वालिफाईड स्टाफ आपल्याकडे आहे, लाईक तो बीएड झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पर्सनली लक्ष दिलं जातं, त्यांच्या क्वेरीज क्लिअर केल्या जातात. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठल्या आहेत? एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याकडे अबॅकस आहे, नंतर कथ्थक क्लासेस आहेत, ते पण ऑथराइज गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज कथ्थक क्लासेस आहेत, त्याच्यानंतर ट्युशन्स आहेत, त्याच्यानंतर आपला संस्कार वर्ग आपण स्टार्ट करतो आहोत आणि ह्या ऍक्टिव्हिटीज पण सुद्धा मुलांना आपण अदर ऍक्टिव्हिटीमध्ये दिल्या जातात स्कूल बरोबर, की त्यांचा बेस की आज नुसतं एज्युकेशन नाही, एज्युकेशनचा जो बेस आपण करणारच आहोत, पण त्यांना एक बेस की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटी एका वन रूफ मध्येच आपण त्यांना अवेलेबल करून देत आहे. आता ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे काय? ऍडमिशन प्रोसेससाठी यावर्षी आपल्याला 10 वर्ष कंप्लीट होत आहेत, तर आपल्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स आहेत ऍडमिशनच्या. तर त्याच्यामध्ये पण म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं की बॅग, युनिफॉर्म आणि स्टेशनरी तुम्हाला इन्क्लूड आहेत आणि बाकी तुम्हाला त्याच्याबरोबर कमी म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे फीस खूप जास्त असते, तर आपल्याकडे थोडं अजून आपण कमी करून मुलांना डिस्काउंट मध्ये करून देतोय. काय सांगा बदलापूरकरांना? बदलापूरकरांना एवढंच सांगू, ही जी त्यांची ऑफर आहे त्या ऑफरचा त्यांनी बेनिफिट घ्यावा. ही ऑफर आपली 1 ते 15 तारखेपर्यंत ऑफर व्हॅलिड आहे. प्ले ग्रुप असो, नर्सरी असो, ज्युनियर असो, सिनियर असो, याच्यामध्ये आपण फीज ही कमी केलेली आहे आपल्या याच्यामधली आणि त्याच्यात प्लस आपण इन्क्लूड बॅग्स, युनिफॉर्म, स्टेशनरी हे सगळंच इन्क्लूड आहे की त्याच्यासाठी वेगळे त्यांना पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत. त्यामुळे आणि बेस त्यांचा प्रॉपर होईल एवढी आम्ही गॅरंटी 100% देतो. तर बदलापूरकरांनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक चांगली स्कूल तुम्ही शोधत असाल तर नक्कीच इथे या, व्हिजिट करा आणि शाळा देखील चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे. त्यामुळे तुमचं जे चिमुकलं बाळ आहे ते चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये आणि चांगल्या संस्कारमध्ये जे आहे ते मोठे होणार आहे. तर तुम्ही नक्कीच या, इथे व्हिजिट करा. बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत. मोरे मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्टली बाजूला जे ही शाळा आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही पॅरेंट्स असाल, मुलांना घ्यायला तुम्ही सोडायला आला तर तुम्हाला बाहेर जरी तुम्ही बघितलं तर एन्व्हायरमेंट चांगलं आहे आणि स्पेस सुद्धा जी आहे आपल्याला चांगले पाहायला मिळते. आता सुद्धा आपण जर बघत असाल तर काही पॅरेंटचे आपण फीडबॅक घेतले, त्यामुळे एक चांगलं भवितव्य घडवण्यासाठी परफेक्ट अशी ही शाळा आहे. मग या आणि व्हिजिट करा. आणि अजून महत्वाचं म्हणजे यांचे अनेक शाळांसोबत टायअप आहे, जसं की ब्लूसम कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्यानंतर पोद्दार ब्रायो आहे, RN इंटरनॅशनल आहे, अजून विहा इंटरनॅशनल, गुरुकुल इंटरनॅशनल,
भारत मॉडर्न स्कूल, सनराइज इंटरनॅशनल स्कूल आणि बऱ्याच काही स्कूल जे आहेत त्यांच्याशी टायअप आहे. त्यामुळे डायरेक्टली जर तुम्हाला मोठ्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल सिनियर नंतर, तर काळजी करण्याची गरज नाही. यांच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट तिथे तुमच्या पाल्याचे ऍडमिशन करू शकता. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी तुम्हाला अदर कुठल्या प्रायमरी स्कूलमध्ये जे आहे प्री स्कूलमध्ये पाहायला मिळत नाही. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह स्क्रीनवर नंबर दिलाय, लवकरात लवकर ऍडमिशन करा. धन्यवाद.